मोठी वाली का छोटी वाली चांगली दिसते हे सांगा. आमच्या नंदेची त्यांच्या मामाच्या मुलीची सो गावी आलेलो आहोत आम्ही. हे आमचे लूक. आमचा फर्स्ट लुक असं छान असं क्रिएट झालेला आहे. तुम्ही सांगा आम्ही कसे दिसताय कमेंट करून. मोठी वाली का छोटी वाली चांगली दिसते हे सांगा. ही सगळी फॅमिली आहे, पूर्ण फॅमिली आली आहे. आमचं फोटोग्राफर म्हणजे माझा मोठा भाऊ आणि पूर्ण मांडव खाली आहे. तोपर्यंत आम्ही जे आहे ना स्टेजवरती मस्तपैकी फोटोज काढून घेत आहोत. तर माझी मस्त हेअरस्टाईल वगैरे झालेली आहे छान. तर सकाळी होती सप्तपदी आणि संध्याकाळी लग्न होतं म्हणून आम्ही सप्तपदीसाठी सुद्धा छान असं गेटअप करायचं ठरवलं होतं आणि सगळ्यांनी छान असं मस्तपैकी गेटअप करून आलेलो. छान असा ट्रेडिशनल गेटअप केला होता आणि संध्याकाळी थोडासा वेगळा करायचा होता. तर सुंदर अशी बघा हेअरस्टाईल वगैरे झालेली आहे आणि विरूसुद्धा मस्तपैकी रेडी झालेला आहे. विरूला साधे सिंपल कपडे घातलेत कारण की लहान मुलं म्हटलं की लहान इतकं खेळून खेळून सगळे कपडे खराब करतात. आणि स्पेशली विरूचा जो संध्याकाळचा ड्रेस आहे तो सुद्धा खूप सुंदर होणार आहे, तर नक्की पहा. आणि बघा विरूने आणि मी खूप मजा केली. भरपूर सारे आम्ही दोघांनी फोटोज वगैरे काढले, खूप एन्जॉय केलं. आणि इकडे नवरा नवरी आली आणि विधीला सुरुवात झाली होती. तर सप्तपदीची इकडे सुरुवात झाली होती. सकाळी सकाळी सप्तपदी असल्यामुळे तेवढे जास्त लोक कोणी आले नव्हते. लग्नासाठी संध्याकाळी येणार होते, तर जे आपले घरातले वगैरे सगळे होते ते सगळे आले होते सप्तपदीसाठी. आणि सप्तपदी ही सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि सगळे मस्तपैकी छान छान नटून मस्त आले होते. आणि तिकडे जे आहे सप्तपदीची रांगोळी वगैरे काढणं चालू होतं. मस्तपैकी बघा छान असं माहोल झाला होता. तर इथे मस्तपैकी नवरा नवरीचे वगैरे फोटोज व्हिडिओज वगैरे काढणं कंटिन्यू चालू होतं. म्हटलं चला मस्तपैकी छान असा व्हिडिओ काढूयात. नवरा नवरी खूप छान असे वाटत होते. इतका सुंदर गेटअप केलेला, छान असं एकदम उठून दिसत होते. अशा पद्धतीने जे आहे ते सप्तपदीला सुरुवात झाली आणि म्हटलं चला आपण थोडे फोटो काढावेत म्हणून आम्ही हळूहळू तिथून काढता पाय घेतला आणि आलो आहोत बाहेर. वेलकम टू अवर चॅनल. आम्ही आलेलो आहे वेडिंग अटेंड करायला आमच्या नंदेची त्यांच्या मामाच्या मुलीची. सो गावी आलेलो आहोत आम्ही. हे आमचे लुक आहेत. आम्ही सध्या थोडा आता सप्तपदी चालू आहे मध्ये आणि आम्ही इकडे बाहेर फोटो काढण्यामध्ये इंडो वेस्टर्न. त्यांनी आंघोळ नाही गेले कालपासून. तिकडे विरू आमचा उड्या मारतोय. तर छान असा हा परिसर आहे. मस्तपैकी मंगल कार्यालयामध्ये लग्न आहे. मस्त नाही व्हिडिओ मध्ये आम्ही यांचे व्ह्यूज वाढवतो, आम्ही यांची कंटेंट वाढवतो. द्यायला पाहिजे आम्ही मासूम गरीब भाऊ बहीण बिचारे. चला भाऊ 2 दिवस जात. सकाळी सप्तपदी चालू होती आणि बाहेर बघायचं सेंट्रल्सला जे आहे ते सुंदर होतं कारण की संध्याकाळची लग्नाची तयारी ते चालू होती. तर इथे सगळं बॅनर वगैरे लावणं, छान असं डेकोरेट करणं चालू होतं. माझ्याकडे त्यांच्या बहिणी बघायचा लाडकी मावशी आहे. तर छान असं सप्तपदी झाल्यानंतर जेवण केलं आणि मग तयारी करून जो आलं तर इव्हनिंगच्या लग्नासाठी. बघा नवरा नवरीची एंट्री चालू होती. इतका मांडव जो आहे मस्तपैकी सगळं भरला होता. गच्चा भरपूर सारी लोक आली होती आणि खूप छान अशी ग्रँड एंट्री झाली होती.
सगळ्यांचं आम्ही इंट्रोडक्शन देतोय. सध्या आता आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत. सो आम्ही आता झालंय, लग्न वगैरे लागले. हा आमचा सेकंड लुक आहे. सेकंड लुक आहे वेडिंग. सेकंड रिसेप्शन लुक आहे. रिसेप्शन लुक आहे. So आता आमचं परत म्हणजे युट्यूबर नसून सुद्धा युट्यूबवरती बोलतोय, पण ठीक आहे, चालतंय. काय ग कॉन्ट्रास्ट नंदनबाईला सपोर्ट हा. करतात थोडक्यात म्हटलं तर. कारण की ह्यांचं ग्रो झाल्यावर आम्ही पण ग्रो होणार. फायदा बघतायत फायदा. स्टेजवर तर बघा अशा पद्धतीने सगळं मस्तपैकी छान अशी लाइटिंग वगैरे खूप सुंदर दिसत आहे सगळीकडे. आणि सगळे खूप फोटो काढत आहेत, मस्त मज्जा धमाल करत आहेत. तर अशा पद्धतीने छान असं लग्न सुद्धा झालेलं आहे. ए वीर. तर हा आहे आमच्या वीरूचा छान असा सुंदर असा गेटअप. कसा वाटला वीरू? तर ह्या कपड्यांमध्ये इतका क्यूट दिसत होता. आणि त्याला वेड लागलं होतं ते म्हणजे अक्षदा टाकलेल्या पुड्या होत्या त्या त्याला गोळा करायच्या होत्या आणि त्याच्यासोबत त्याला खेळायचं होतं. तर कंटिन्यू त्याचं छान असं खेळणं चालू होतं. आणि मस्तपैकी आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो आणि नवरा नवरी सुद्धा जेवण करायला आले होते. तर आता संध्याकाळचा जो मेनू होता तो सुद्धा खूप छान होता. आणि मस्तपैकी अशा पद्धतीने आम्ही जेवण जे आहे ते छान असं एन्जॉय केलेलं आहे. नवरा नवरीचे मम्मी पप्पा, नवरदेवाचे मम्मी पप्पा असे सगळे मिळून सगळे सोबत फॅमिली जी आहे पूर्ण सगळे सोबत जेवायला बसलो होतो. आणि खूपच छान मस्ती मजा आणि धम्माल केली आहे लग्नाला. आणि वीरूचं बघा इकडे काय चालू आहे. तर अशा पद्धतीने जे आहे आम्ही भरपूर सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि खूपच असं म्हणजे खूप छान वाटलं. सगळी फॅमिली एकत्र होती आणि सगळ्यांनी व्हिडिओज म्हणा, फोटोज म्हणा, गप्पा गोष्टी खूप छान छान असं सगळं एकत्र असले की खूपच छान मस्त खूप एन्जॉय होतो. आणि खूप छान वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. आणि सगळेजण भेटले ना तर एक खुशी जी आहे ना ती खरंच खूप वेगळी असते. तर त्याच्यामुळे लग्न कार्य म्हणा, बाकीच्या एखादे कोणते कार्यक्रम, सगळी फॅमिली एकत्र असली की त्याचा जो आनंद असतो ना काही वेगळाच असतो. आणि सगळी भावंड वगैरे म्हणा एकत्र येतात आणि खूप मस्ती धम्माल वगैरे करतात. तर हा सगळा जो आनंद आहे ना अशा छोट्या मोठ्या फंक्शनमध्येच येतो. आणि सगळ्यांनी फंक्शन म्हटलं की आवर्जून सगळ्यांनी एकत्र आलं की खूपच छान वाटतं. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आम्ही खूप छान छान व्हिडिओज काढले, फोटोज काढले. आणि मस्तपैकी जे लग्न आहे माझ्या मामाच्या मुलीचं खूप छान असं झालं. तर नवरा नवरींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यातील वाटचालीस. तर अशा पद्धतीने जे आहे ते आजचा जो लग्नाचा सोहळा आहे पार पडलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आमच्या तिघींच्या मस्तपैकी गेटअपचा तर खूप छान छान असे आम्ही फोटोज काढलेले आहेत, व्हिडिओज काढलेले आहेत. तर कसा वाटला आमचा सेकंड लुक आणि फर्स्ट लुक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला कोणता जास्त लुक सगळ्यात जास्त आवडला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. असेच छान छान ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर चला भेटूया अशा छान छान ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.